नमस्कार मित्रांनो, चला आलोय असं सकाळी सकाळी मी शेतात. आपल्या ऊसाचं बियाणं दिलेलं आहे. काल मी शेतात नव्हतो तर बघू कसा ऊस तोडलाय. आपला ऊस 15/012 या ऊसाचं दुसऱ्या शेतकऱ्याने बियाणं मागितलं होतं. तर बघा आता हे असं तोडला या पद्धतीने. त्याने काय खांडीला वरूनच तोडला दिसतोय. हे असा पातळ ऊस झालाय. पुरं पावसाळी जास्त या रानात सारं पाणीच साचत होते. हे असं ऊस आहे बघा आपला 200 आता 15/012 वाणी. हे रोपटं लावलं होतं आपण. हे रोप आणून ऐका कसा वाटला मित्रांनो ऊस आपला. चला आता जायचं मोटरवर. तर मित्रांनो आजचा प्रोग्राम काय पाहूया. चला आता लाईट झाली का बघतो. आता आजपासून दिवसाची लाईट येणार होती. दिवसाची म्हणजे आता कायमस्वरूपी दिवसाची लाईट झालेली आहे. आता रात्रीचं लाईट बंदच होईल आज जवळपास इथून पुढं, कारण की शेतकऱ्याला ताण होते ना. चलो अब करेंगे स्टार्ट. तर बघा आपलं जुगाड कसं पाहिलं. जर फ्यूज हे पहा कसं आहे स्टार्टर. चला आता मोटर स्टार्ट करूया. या मोटरला झाली मोटर चालू एकदाची. चला जायचं आता आपण तणनाशक मारायचं आज. तर काय करतो आता, पाण्याचं नियोजन लावावं लागेल ना. थोडा गहू पण भिजायचा राहिलेला आहे. त्याच्या आधी मला वाटतं पाणी लावून देतो, नंतर जेवण करून येतो आणि नंतर आपला प्रोग्राम काय तणनाशक मारायचं. मग दिवसभर काय तणनाशक मारायचा प्रोग्राम. दिवसभर आपल्याला एकच काम मग मित्रांनो, काय तणनाशक मारणं. हे पहा इकडे आपला गहू दिसतोय पाठीमागं. जिंदगी या गावाला काल मारले. आता याला व्यस्तच मारले पहा मित्रांनो. आता याचा रिझल्ट किती दिवसांनी येतो आपल्याला जर माहिती असेल तर सांगा. ह्याचा रिझल्ट किती दिवसात येतो, तण कधी जळते. काल मारले पण अजून तणावर तर काहीच बदल दिसत नाही. त्याचा वापर मी 2-3 वर्षापूर्वी केला पण एवढं आठवत नाही आता. गवत पण तण असं फुल जळून जाते ना, कसलंच राहत नाही. जाळ आणि धूर संगच, त्यामुळं आणलं मी. पहा आता तूर बी आपली काढायला गेली, जवळपाशी लागली आता सुकायला. 15 दिवसात तूर पण काढायला येईल. कामच काम आहे आपल्याला शेतात. नंतर आता आज याला तणनाशक मारून घ्यायचं.
इकडे मोटर चालू केली आपण. पाहूया आता काय मोटरीचा उद्योग. पाणी वाचतंय कुठतरी. इकडे निसरलं का काही कुठं. काय ओळीत पाणी आलं म्हणल्या निसरलं. इथं पाईपच निसरलं, कनेक्शनच निसरलं. याला जोडायचंय. आता इथे मध्येच नवीन निसरलं आता. आता मी जोडतो नवीन काय. झालं जुगाड सुरू. असं जुगाड केलंय आपण काय. हे रात्रीचं जायचं ना, कंटाळ यायचा. कंटाळ म्हणजे भीती वाटते. असं सिस्टम केलं. आता इकडे ह्यात आहे रानामध्ये पाहणं कसं तण झालंय. त्याला मग तणनाशक हाणून घ्यावं लागेल. म्हणजे आता बघून येतो भिजलंय का पूर्ण, नाही तर भिजून घ्यावं लागेल कुठं राहिलं. आपलं काय प्रोग्राम चालू आहे. आपलं मग काय काम आहे आज सांगा कमेंट करून पटापटा. हे इथं गहू आहे ना, ते गहू असं कमी झालं पण. हा तुम्हाला दाखव, हे गहू किती दाट दिसतोय आणि हे थोडा पत्तळ वाटतंय. कशामुळे झालं असं सांगा तरी. काय मला एवढं काय आयडिया नाही. ते भिजले जवळपास चांगलं, एकदम मूर भिजले. 2 दिवस यात पाणी सोडलेलं. इथं राहिले काही नाही, एवढंच कोरडं राहिलं. हे इथं जनावर येतात रानडुक्कर. हे वडीला पाणी द्यावं लागत. वर पूर्ण कोरडी दिसते. हे पूर्ण भिजलं. इकडं हे पूर्ण भिजलंय बघा. म्हणजे जवळपास तणनाशक खाण्याला आपल्याला काय अडचण राहिलीच नाही. आज घेतो मग मित्रांनो, आज मी फवारा मारताना वेळ भेटला तर भेटूया. नाहीतर तोपर्यंत मित्रांनो, टाटा बाय बाय, सी यू, हॅव अ नाईस डे.